मी थोडंसं बजेटमधनं बाहेर येऊन तुमच्याशी बोलते आहे. आज महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच महिला विरोधी पक्ष नेता महिला झाली. महिला महापौर आहेत. उलट आमचं म्हणणं होतं सभागृह नेता पण महिला पाहिजे, पण ठीक आहे, ते त्यांच्या त्यांच्या पक्षाचं समीकरण. गटनेता पण पुरुषच आहे. इतर पण शाहिना एनसी ज्या आत्ता जितक्या समजदारपणे बोलतायत, जर राज्यसभेमध्ये म्हणजे आत्ता ज्या काही आमच्या पक्षात असं म्हणता येणार नाही कॉम्पिटिशन, म्हणजे आमचे विरोधी पक्ष नेते दानवे यांनी सुद्धा तेच सांगितलंय की खरं म्हणजे उद्धवजीच गेले पाहिजे. प्रत्येकाचं म्हणणं मला मिळालं पाहिजे. आमच्याकडे त्यापेक्षा जरा वेगळं आहे की उद्धवजी जाऊ दे त्या याच्यामध्ये विधान परिषद आमदार म्हणून, आणि संख्येनुसार जो एक बसायला पाहिजे ते महाविकास आघाडीमध्ये बसतंय. त्यामुळे अजून कोणी जर ते डावपेच खेळून टाकले तर असं पण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची शिवसेना ज्या पद्धतीने पूर्णतः संपवायचीच अशी सुपारी बऱ्याच जणांनी घेतली, पण बऱ्याच ठिकाणी थोडंसं विषयांतर होत आहे. मी तुम्हाला पुन्हा विषयाकडे घेऊन येते. कमेंट्सच्या माध्यमातून मी तुम्हाला असं म्हणेन की आता सुद्धा काही कमेंट्स अशा आलेल्या होत्या की सर्वसामान्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, आणि शिंदेच्या शिवसेनेने त्या बाबतीमध्ये करून दाखवलेलं आहे की राज्यसभेवरती एक सामान्य व्यक्ती आता खासदार झालेली आहे. मग या पातळीवरती वेगळा काही विचार कधी ठाकरेंची शिवसेना करणार आहे का किंवा करते का? नाही नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने मी सांगताय की माननीय सन्माननीय शिंदे साहेबांनी की सामान्य, मुळात तिला सामान्य म्हणण्याचं असामान्य होती म्हणून दिलं ना. इतक्या भाषा येतात, एवढं आहे, जास्तीत जास्त उद्धवजींवर कोण बोलेल तडाखेनी त्याला दिली. हीच तर कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे यावेळेला तसं न करणं हे कुठेतरी धोक्याचं ठरू शकतं का? हा महत्वाचा मुद्दा आहे. नाही नाही, आम्ही ज्या उंबरठ्यावर आहोत त्या उंबरठ्यावर आम्हाला जर आणि तरचे विचार करावाच लागेल. त्यामुळे बाहेरून काय आवाज येतोय आणि आतून पक्षाचा आवाज काय आहे याला बघावंच लागतं, आणि ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे तो कानोसा घेऊनच ते ठरवतील. परंतु तुम्हाला या बाबतीमध्ये काय सांगू शकाल की त्यांची इच्छा नाहीये किंवा ते उत्सुक नाही आहेत विधान परिषद पुन्हा एकदा लढवण्यासाठी? अशा पद्धतीच्या बातम्या का येत आहेत, त्याच्या मागे नेमकं कारण काय किशोरीताई? बातम्या देतं कोण हा पण प्रश्न आहे ना. म्हणजे प्रत्येक वेळेला बातम्या आल्या म्हणजेच त्या सगळ्या खऱ्या आहेत असं पण नाही होत ना. या काही बातम्या मुद्दाम दिल्या पण जातात म्हणजे वेगळ्या पायांच्याकडनं. त्यामुळे मला वाटतं स्पष्ट पिक्चर हा आपल्याला अगदी खूप कमी दिवस राहिलेले आहेत तो कळेल. पण कारण नसताना ज्या गोष्टींनी सगळ्या बाजूनी नरेटिव्ह पसरवायचं आणि संख्याबळ जास्त आहे आणि त्या संख्याबळाच्या जोरावर दुसरा उमेदवार म्हणजे अधिकचा देऊन प्रॉब्लेम घ्यायचा, तर आता ज्याची त्याची इच्छा. इतकं सगळं घडलंय किशोरीताई, याच्या मागे कुठेतरी असं वाटतंय का की एरवी खरं तर महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांची तीन वेगवेगळी मतं असतात, तीन वेगवेगळ्या दिशांना तोंड असतात, परंतु यावेळेला एकमताने उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं जातं. याच्या मागे काहीतरी महाविकास आघाडीचा इतर पक्षांचा काही वेगळा हेतू आहे असं कुठे काहीतरी वाटतंय का? नाही नाही, मुळामध्ये महायुतीमध्ये सुद्धा खूप आपल्या माध्यमातूनच किती कुरबुऱ्या आपण ऐकतोय. अगदी लेटेस्ट प्रताप सरनाईकांचं. त्यामुळे कुरबुऱ्या प्रत्येक पक्षात असणारच, कारण प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी आहे. प्रत्येकाच्या पक्षाच्या म्हणजे जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना पुढेच जायचं आहे. मग मागे काही करून झालं तरी चालेल, पण पुढेच जायचं आहे. त्यामुळे आपण जे आमच्या पक्षाच्या, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आणि तरच्या वाटेवर आहोत तर आम्हाला विचार करावाच लागेल ना. आणि महाविकास आघाडीचे सगळे पक्षाचे प्रमुख
जे आम्हाला किशोरी ते कुठेतरी उद्धव ठाकरे जर उमेदवार नसतील तर तुमची त्याबद्दल मतं काय फुटू शकतात किंवा अगदी शिवसेनेअंतर्गत सुद्धा मतं फुटू शकतात, याचाही तुम्हाला कुठेतरी विचार करण्याची गरज आहे? नाही, मुळात मध्ये मतं कशी फुटू शकतात हे काल परवा निवडून आलेल्या लोकांनी लगेच उडी मारणं ती कळतायत ना आपल्याला. म्हणजे अगदी आता ते राघव चड्डाच घ्या, म्हणजे दिल्लीत त्यामुळे मला आता या राजकीय याच्यावरती असं होईल का तसं होईल का त्यापेक्षा प्रत्यक्षात काय होईल याच्यावर आता विश्वास आहे. बर बर शायनाजी, फक्त मुद्दा बच्चू कडूंचा नाहीये, नीलम गोऱ्हे सुद्धा आता त्यांचा सुद्धा कार्यकाल संपलेला आहे, त्यांच्या सुद्धा उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह आहे, असे अनेक इच्छुक आहेत. मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये तोडगा कसा निघणार आहे? बघा, फ्रँकली जेव्हा कोणता पण इलेक्शन असो, लोकसभा असो, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, कार्यकर्ता किंवा नेता सगळ्यांना आकांक्षा अपेक्षा तर असणारच, परंतु डिसिप्लिन काय आहे की नेतृत्व ठरवणार आणि जे आहे पक्षाच्या हितमध्ये. आता मी हे स्पेक्युलेशन मध्ये नाही जाणार की कोणाला देणार कोणाला नाही देणार, परंतु मी नक्कीच बोलणार की हे ऍस्पिरेशनल पॉलिटिक्स, किशोरीताईंनी खरं म्हणणं आहे की कसं पॉलिटिक्स हॅज चेंज, पण कशासाठी? कारण सामान्य माणूस आणि व्यक्ती किती लाड